तर काय विषय पब्लिक इथं तर काय रांगच लागलेली तिकीट काढायला की बोटिंग होती म्हणून काय तिकीट काढायला गर्दी तर काय मावतच नव्हती. आता गर्दी कमी होतं तर म्हणलं घोड्यावर बसावं आणि घोड्यावर बसावं गेलं तर आरबा म्हणला मीच बसतो पहिला. मग गडी तर काय घोड्यावर बसला आणि घोडा नेला गाड्यानं पळवत पुढं. मग गडी आला मागं घोडा पळवून. तिथनं मग आपलं पण ठरलं घोड्यावर बसायचं. मग आपण पण गेसा बिसावून हात फिरवला आणि मस्तपैकी बसलो मग घोड्यावर. आणि मग घोड्याच्या मालकानं घोड्याला फिरवून घेतलं आणि त्या साईडला मग घोडा ओढून धरला. मग गाड्यानं काय घोडा सोडला. मग गेलो तिकडे पळवत घोडा. मग आणला घोडा त्या साईडनं पळवून एक राऊंड फिरवून आणला. घोडा तर काय शांतच होता. गडी एक सारखाच पळत होता. तिथनं आलो मग चौकात आणि चौकात आलो म्हणशीला काय विषय यो. तिथं आलो तर काय नॉच प्लसला ऑर्डर होती. तिथनं मग DJ सुईल सांगले आलेला ऑपरेटर आणि यश तर काय मशिनी चेक करत होता. मग गाड्यानं मशिनी चेक केल्या. ऐका मग साऊंड चेक. तिथनं मग परत गेलो कारखान्यावर आणि कारखान्यावर गेल्यावर तर काय गर्दीच मावतच नव्हती. सगळी नुसती पब्लिकच होती. मग गेलं तर काय ह्या कोरड्याला काहीतरी लागलं साबण ठेवायचं काहीतरी स्टँड. तिथनं मग तसा अंधारा पडायचा त्याची पब्लिक वाढायची. पब्लिक तर काय वाढतच होती कमी होतच नव्हती. तिथनं मग लागलीच एक ग्लास रस पिला. रस तर काय टॉपचाच विषय होता. लागलीच बर्फी टाकून घेतला त्यांच्याकडनं. रस तर काय एक नंबरच लागत होता. टॉपचाच विषय घेऊ. तिथनं मग गेलो या साईडला आणि ह्या साईडला काहीतरी कार्यक्रम होता. कार्यक्रम तर पब्लिक तर काय नुसती मेंढरा करत होती. जायला तिकडं पब्लिकच नुसती ढिगच घेऊ. बसायला उभं राहायला जागाच नव्हती. तिथनं मग बॉलिवूडची कोणतरी स्टार आलेली. ती तर काय गाणी म्हणत होती. पब्लिक बघा घेऊ. पब्लिक तर काय ढिगत होती घेऊ. विषय झाड घेऊ सगळा. तिथंच आपल्याला ही तिघं शूटर भेटली. शूटर तर काय तटतच नव्हते. यांचा तर काय टॉपचा विषय चाललेला. तिथनं मग ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं. काय मधनंच गाणं लावायची मधनंच काय वेगळं चाललेलं. तर मिनी ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.